लोकप्रिय आहेत, सगळं मान्य आहे. तो कन्याकुमारीला जाऊन जर तपश्चर्या करत असेल, मी समाज माध्यमांवरची चर्चा कायम सांगते की लंडन पॅरिसला जाण्यापेक्षा कन्याकुमारीला जाणं चांगलं, असा समाज माध्यमांवर चर्चा झाली. पण या निवडणुकीशी मला काही देणं घेणंच नाही आहे. मी जिंकून आलेलोच आहे. म्हणून जर कोणीतरी तपश्चरण करत असेल, तेही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करत असेल, तर देशाला कुठेतरी ते आवडत नाहीये की काय, असा प्रश्न आत्ता या क्षणीच्या ट्रेंड्सवरून मला विचारावासा वाटतोय. आपण पुन्हा पुन्हा सांगतो की कल हाच निकाल नाही. दुसरी यातली सर्वात महत्त्वाची मनोरंजक घटना म्हणजे काँग्रेस काल जे काय प्लॅनिंगसाठी बसलं होतं, त्यावेळेला त्यांना अखिलेश यादव यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये जर आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही तर तो खूप मोठा धक्का असेल. त्या क्षणी ईव्हीएमची वैधता तो कायमच मुद्दा विरोधक चर्चेत आणतात. तो खरा खोटा कधीही सिद्ध झाला नाही, शास्त्रीय पाहणीत टिकला नाही. पण तसा ईव्हीएमचा मुद्दाच आपल्याला समोर आणावा लागेल. म्हणजे कुठेतरी काल